हॅलो स्टुडंट्स, आपल्याला मॉलिक्युलर जॉमेट्रीचे एक्झाम्पल स्टडी करायचे आहेत. एक एक एक्झाम्पल थोडेसे डिटेल स्टडी करूयात. एक 7-8 एक्झाम्पल्स आहेत. मी एक एक एक्झाम्पल लोन पेअर, विदाउट लोन पेअर, विथ लोन पेअर, मॉलिक्युलर स्ट्रक्चर काय असणार है ना. इथे इलेक्ट्रॉन जॉमेट्री म्हणजेच ऑर्बिटल जॉमेट्री आणि मॉलिक्युलर जॉमेट्री दोन्ही कसे असतात तो पण स्टडी करूयात. आणि काही मॉलिक्युल्स आहेत त्यापैकी मी पहिला बेसिक एक्झाम्पल घेतला CH4चा है ना. ह्यामध्ये CH4 मध्ये CH4 ह्या मॉलिक्युलमध्ये सेंट्रल एलिमेंट जो आहे कार्बन आहे, त्याचा ॲटॉमिक नंबर 6 आहे आणि इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2,4. सो कार्बनकडे आता 4 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स ॲक्च्युली आहेत. आता सो कार्बनचे 4 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स बरोबर आहे. आणि हे 4 इलेक्ट्रॉन्स कार्बनचे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स हायड्रोजनशी बॉन्डिंग करतात. सो हायड्रोजनकडे एकच व्हॅलन्स इलेक्ट्रॉन आहे. सो अशा पद्धतीने आपल्याकडे एक CH4 मॉलिक्यूल फॉर्म होतो. हा झाला लेविस स्ट्रक्चर है ना. पण अकॉर्डिंग टू व्हॅलेन्शियल इलेक्ट्रॉन पेअर रिपल्शन थिअरी, VSEPR थिअरी, तर हे 2 डायमेन्शनल स्ट्रक्चर दिसतोय. 3 डायमेन्शनली हे बॉन्ड जे आहेत हे सगळे एकमेकांपासून मॅक्झिमम डिस्टन्सला पाहिजे. त्यालाच ना आपण रिपल्शन थिअरी म्हणता. हे मॅक्झिमम डिस्टन्सला पाहिजे. तर 3 डायमेन्शनली हा मॉलिक्यूल जे काही एक्झिस्ट होतो त्यामध्ये हा HCH चा बॉन्ड अँगल 109 डिग्री 5 मिनिट्स 109 डिग्री 5 मिनिट्सचा असतो. ओके. आता कंडिशन काय आहे, हा झाला 2 डायमेन्शनल स्ट्रक्चर, त्यामध्ये तुम्हाला 90 डिग्री दिसतो, ॲक्च्युअली 90 डिग्री नसतो. तर ह्यामध्ये कार्बन, ह्याला एक हायड्रोजन, हा दुसरा हायड्रोजन, तिसरा हायड्रोजन, चौथा हायड्रोजन. एकदा तुम्ही असं स्टडी करा. किंवा आपण ऑर्गॅनिकमध्ये हाच कंपाऊंड स्टडी करताना कार्बन एक बॉन्ड, दुसरा बॉन्ड, तिसरा बॉन्ड आणि हा चौथा बॉन्ड. सो हे चारी चारी हायड्रोजन्स आहेत. तोच स्ट्रक्चर मी इथे तुम्हाला 3 डायमेन्शनली रिप्रेझेंट करते बघा. हा मिथेनचं स्ट्रक्चर 3 डायमेन्शनली. सो हे 2 बॉन्ड जे आहेत 4 बॉन्ड्सना कसे डिवाइड केलं आहे, 2 बॉन्ड्स एक. ठीक आहे. ह्या पद्धतीने स्टडी करूया आपण. है ना. इथे हे 2 बॉन्ड्स या प्लेनमध्ये आहेत. म्हणजे हा बोर्ड जर का प्लेन असेल तर हायड्रोजन, कार्बन, हायड्रोजन हे सगळे एका प्लेनमध्ये आले. आणि एक हायड्रोजन तुमच्या साईडला आहे आणि एक हायड्रोजन बोर्डच्या मागे आहे. सो बोर्डच्या मागे जो आहे त्याला आपण डॉटेड लाईननी रिप्रेझेंट करता वॅन्ट ऑफ लिबेल स्ट्रक्चरमध्ये, आणि तुमच्या साईडला डार्क रिप्रेझेंट करता तोच बॉन्ड. हा हायड्रोजन टुवर्ड्स युअर साइड, दिस हायड्रोजन इज अवे फ्रॉम यू, अँड these 3 एलिमेंट्स हायड्रोजन, कार्बन, हायड्रोजन आर इन द सेम प्लेन. सो दिस इज दी टेट्राहायड्रल स्ट्रक्चर ऑफ मीथेन. इथे तुम्ही मॉलिक्युलर जॉमेट्री बघा, टेट्राहायड्रल दिसेल. इलेक्ट्रॉनिक जॉमेट्री बघा, तो देखील टेट्राहायड्रल दिसेल. कारण का इथे लोन पेअर्स नाही आहेत, त्यामुळे फक्त बॉन्ड पेअर्सच दिसणार आहे. सो कार्बनकडे एकूण 4 बॉन्ड पेअर्स झाले. तसे बॉन्ड अँगल स्टडी केला. इथे बघा प्रत्येकामधला बॉन्ड अँगल 109 डिग्री 5 मिनिट्स. कुठलाही घ्या तुम्ही. आता मी मॉलिक्युलर रोटेट करतो. ठीक आहे. इथे 109 डिग्री 5 मिनिट्स, 109 डिग्री 5 मिनिट्स. इथे बघा हे दोघांमध्ये पण सेम बॉन्ड अँगल. सो म्हणजे तुम्ही मॉलिक्यूल कसंही स्टडी करा, HCH बॉन्ड अँगल इट शुड बी इक्वल्स टू 109 डिग्री 5 मिनिट्स. हा आहे टेट्राहायड्रल स्ट्रक्चर ऑफ मीथेन. ठीक आहे. एखादा लोन पेअरवाला एक्झाम्पल घेऊया आपण. H2O. ओके. इथे H2 मॉलिक्यूल, राईट. सो H2O मॉलिक्यूल स्टडी करताना सेंट्रल एलिमेंट जो आहे तो आहे ऑक्सिजन, है ना. सो आपण H2O स्टडी करताय, त्यामधला सेंट्रल एलिमेंट ऑक्सिजन आहे, ज्याचा ॲटॉमिक नंबर 8 आहे आणि इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2,6 आहे. म्हणजे ऑक्सिजनचे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन जे आहेत 6 आहेत, है ना. सो सेंट्रल एलिमेंट ऑक्सिजन, त्याच्याकडे एकूण 6 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स पैकी
तो 2 हायड्रोजनशी बॉन्डिंग केलाय. 6 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन पैकी 2 इलेक्ट्रॉन हा एक इलेक्ट्रॉन हा एक इलेक्ट्रॉन हा एक इलेक्ट्रॉन हायड्रोजनशी बॉन्डिंग केला. हा एक व्हॅलन्स इलेक्ट्रॉन दुसऱ्या हायड्रोजनशी बॉन्डिंग केला. सो आता हायड्रोजन ऑक्सिजनकडे 1 2 3 4 शेअरिंगमुळे 4 इलेक्ट्रॉन झाले, पण स्वतःचे 6 पैकी 2च व्हॅलन्स इलेक्ट्रॉन बॉन्डिंग मध्ये वापरला. तर आणखीन त्याचे स्वतःचे 4 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन म्हणजे झाले हा एक लोन पेअर, हा सेकंड लोन पेअर, हा बॉन्ड पेअर, हा बॉन्ड पेअर. सो म्हणजे H2O कडे एकूण 2 लोन पेअर 2 बॉन्ड पेअर आहेत अकॉर्डिंग टू लेव्हिस स्ट्रक्चर. आता ह्या स्ट्रक्चरला ह्या लेव्हिस स्ट्रक्चरला व्हॅलन्स शेल इलेक्ट्रॉन पेअर रिपल्शन थिअरी मध्ये कन्वर्ट करताना 4 बॉन्ड पेअर 2 लोन पेअर म्हणजे हा जो स्ट्रक्चर आहे हा AB2E2 है ना. इथे 2 AB2 म्हणजे B 2 बॉन्ड पेअर आहेत, E2 म्हणजे 2 लोन पेअर आहेत. मग आता हा स्ट्रक्चर स्टडी करताना आपल्याला ऑक्सिजन हायड्रोजन हायड्रोजन है ना प्लस ह्याचे 2 लोन पेअर्स. सो इथे अकॉर्डिंग टू व्हॅलन्स शेल इलेक्ट्रॉन पेअर रिपल्शन थिअरी लोन पेअर लोन पेअर रिपल्शन इट शुड बी मॅक्झिमम ॲज कम्पेअर टू बॉन्ड पेअर. त्यामुळे लोन पेअर मधला गॅप वाढतो आणि बॉन्ड पेअर मधला गॅप कमी होतो. आणि हा बॉन्ड अँगल जो आहे अबाउट 104 डिग्रीचा असतो. 104 डिग्री 3 मिनिट्स नियर अबाउट. H2O ऍक्च्युली हा आहे VSEPR ने एक्सप्लेन केलेला H2O चा स्ट्रक्चर आणि हा आहे बेंट शेप्ड. हा बेंट शेप्ड आहे. आता इथे एकूण किती पेअर्स आहेत बघा, 2 लोन पेअर्स 2 बॉन्ड पेअर 4 पेअर. 4 पैकी 1 S ऑर्बिटल वापरणार आणि 3 P ऑर्बिटल वापरणार. म्हणजे ऑक्सिजनचा हायब्रिडायझेशन इथे टोटल आहे sp3. H2O मध्ये ऑक्सिजनचा हायब्रिडायझेशन sp3 आहे. आपण इथे आता ह्या मॉलिक्यूलला 3D बघूया. सो आता ऑलरेडी मॉलिक्यूल बेंट शेप्ड दिसतोय. ठीक आहे, मी मॉलिक्यूल कसं स्टडी करा. हा बेंट, ह्यालाच आपण नॉर्मली V शेप म्हणू शकता तुम्ही. हा V शेप झाला राईट. ऍक्च्युली असं आपण H2O असं लिहित नाही, लिहिताना आपण डाऊनवर्ड डायरेक्शन लिहितो. कसंही लिहायला चालेल ऍक्च्युली. मग हा झाला इन्व्हर्टेड V शेप. हा आहे इन्व्हर्टेड V. आता मला सपोज इथे लोन पेअर स्टडी करायचे असेल, हे झाले लोन पेअर. वा लोन पेअर हा एक लोन पेअर हा एक लोन पेअर आणि हे 2 बॉन्ड पेअर. कसे ऍक्च्युली ऑर्बिटल कसे आहेत 1 2 3 4 टेट्राहेड्रल टाइप आहे. म्हणजे इलेक्ट्रॉनिक जॉमेट्री ऑर्बिटल जॉमेट्री टेट्राहेड्रल. हा आहे टेट्राहेड्रल इलेक्ट्रॉनिक जॉमेट्री ऑर्बिटल जॉमेट्री. पण मॉलिक्युलर जॉमेट्री स्टडी करायचं असेल त्यावेळेस मी लोन पेअर स्टडी करणार नाही, फक्त बॉन्ड पेअर स्टडी करणार. बॉन्ड पेअर जो आहे हा बेंट आहे. त्यामुळे H2O लिहिताना आपण बेंट शेप लिहिला. बॉन्ड अँगल हा आहे बॉन्ड अँगल 104 डिग्री 5 मिनिट्स नियर अबाउट. राईट. सो इथे हे 2 लोन पेअर्स पुढे आलेत. आता मी ह्या दोघांना मागे घेतो वरती. हा झाला इन्व्हर्टेड V शेप बेंट शेप H2O मॉलिक्यूल है ना. सो मॉलिक्यूल ज्यावेळेस तुम्ही 3D ऑब्झर्व करता त्याच वेळेस तुम्हाला डिफरन्स कळेल नक्की लोन पेअर्स कशा आहेत आणि बॉन्ड पेअर्स कशा आहेत. सो इथे ऍक्च्युली स्टडी केला ऑब्झर्व केला तर 2 लोन पेअर मधला गॅप बॉन्ड अँगल जो आहे इथे ह्या लोन पेअर मधला जो बॉन्ड अँगल आहे तो जास्त असतो ॲज कम्पेअर टू द बॉन्ड अँगल बिटवीन 2 बॉन्ड पेअर्स अकॉर्डिंग टू VSEPR थिअरी. ठीक आहे. आता हा होता H2O. नेक्स्ट मॉलिक्यूल बघूया. अमोनिया. ठीक आहे. हा स्ट्रक्चर जो आहे अमोनिया ह्यामध्ये सेंट्रल एलिमेंट जो आहे तो आहे नायट्रोजन. सेंट्रल एलिमेंट इज दी नायट्रोजन. सो आपण इथे अमोनिया स्टडी करणार आहोत राईट. सो अमोनियामध्ये सेंट्रल एलिमेंट नायट्रोजन आहे. त्याचा ॲटॉमिक नंबर आहे 7 आहे 25. सो व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स किती झाले नायट्रोजनचे 5. आता नायट्रोजनचे 5 इलेक्ट्रॉन्स व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स पैकी नायट्रोजन काय करणार एक इलेक्ट्रॉन हायड्रोजनच्या बॉन्डिंग मध्ये इन्व्हॉल्व करणार. दुसरा इलेक्ट्रॉन दुसऱ्या हायड्रोजनच्या बॉन्डिंग मध्ये इलेक्ट्रॉन करणार. तिसरा इलेक्ट्रॉन तिसऱ्या हायड्रोजनच्या बॉन्डिंग मध्ये इन्व्हॉल्व करणार. म्हणजे नायट्रोजन 3 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन जे आहे हायड्रोजनच्या बॉन्डिंग मध्ये इन्व्हॉल्व झाले. राहिले 2 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन तो झाला एक लोन पेअर. सो हा आहे स्ट्रक्चर ऑफ अमोनिया. मग इथे
ह्याचे एकूण किती पेअर्स वापरले, किती पेअर्स तयार झाले, 3 बॉन्ड पेअर, एक लोन पेअर, म्हणजे नायट्रोजनकडे 4 पेअर्स आहेत, त्यापैकी एक एस 3 पी ऑर्बिटल वापरणार, म्हणून नायट्रोजन हा sp3 हायब्रिडायझेशन दाखवणार है ना. टोटल पेअर्स काउंट करताना सिग्मा बॉन्ड्स अँड लोन पेअर्स, सिग्मा बॉन्ड पेअर लोन पेअर्स काउंट करा, जेवढे टोटल होतील तेवढे ऑर्बिटल्स वापरा सिक्वेन्शियली. ठीक आहे. हा पिरॅमिडल स्ट्रक्चर दाखवतो आणि ह्यामधला HNH कुठलेही HNH बॉन्ड घ्या, बॉन्ड अँगल घ्या. सो बॉन्ड अँगल बिटवीन HNH हा अबाउट 107 डिग्रीचा असतो. आता मॉलिक्यूल बघा है ना. आता हा प्लेनार दिसतो, ट्रायगोनल प्लेनार टाइप दिसतो स्ट्रक्चर है ना. पण नॉर्मली तुम्ही एका साइडने ऑब्झर्व केला तर लाईक पिरॅमिड, हा पिरॅमिड टाइप आहे, हा असा पिरॅमिड है ना, पण चपटा पिरॅमिड आहे है ना. आता इथे लोन पेअर स्टडी केला, हा झाला लोन पेअर. सो म्हणजे ऍक्च्युली मला 4 ऑर्बिटल वापरायचे आहेत है ना. 4 ऑर्बिटल पैकी एक ऑर्बिटल लोन पेअरचा आहे, 3 ऑर्बिटल बॉन्ड पेअरचे असणार नायट्रोजन मध्ये. म्हणजे मला ऑर्बिटल स्ट्रक्चर, इलेक्ट्रॉनिक स्ट्रक्चर टेट्राहेड्रल असणार का, टोटल 4 पेअर्स वापरला टेट्राहेड्रल. पण मॉलिक्युलर स्ट्रक्चर जो आहे तो असणार आहे ट्रायगोनल बायपिरॅमिडल. सो हा आहे स्ट्रक्चर ऑफ अमोनिया 3 डायमेन्शनली है ना. मी लोन पेअर वरतीच ठेवतोय, बाकी HNH रोटेट करतो. सो तुम्ही ते कुठलाही HNH बॉन्ड अँगल ऑब्झर्व करा, तुम्हाला तो बॉन्ड अँगल अबाउट 107 चा दिसायला पाहिजे. बॉन्ड अँगल 10780 डिग्री है ना. हा 10780 डिग्री. आता हा फ्रंटला आलाय, हा 10780 डिग्री, देन हा फ्रंटला आलाय 10780 डिग्री. कुठलाही बॉन्ड अँगल घ्या, सगळे 10780 डिग्रीचे असतात. ठीक आहे. हा होता अमोनिया. देन नेक्स्ट मॉलिक्यूल CO2. CO2 मॉलिक्यूल हा ऍक्च्युली सगळ्यात इझी मॉलिक्यूल आहे. CO2 मध्ये सेंट्रल एलिमेंट जो आहे तो आहे कार्बन. कार्बनचा ॲटॉमिक नंबर 6, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2,4. आता 2,4, 4 पैकी कार्बनचे 4 व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स आणि तो एका ऑक्सिजनशी डबल बॉन्ड करण्यामध्ये 2 व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स इन्व्हॉल्व केला, दुसऱ्या ऑक्सिजनशी डबल बॉन्ड करण्यामध्ये 1 व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन इन्व्हॉल्व झाला है ना. ऑक्सिजनकडे 2 व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स, व्हॅलेन्सी ऑक्सिजनची 2 आहे, व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स 6 आहेत, पण व्हॅलेन्सी तर 2 आहे, त्यामुळे 2च बॉन्ड करणार एक ऑक्सिजन. सो हा झाला CO2. आता इथे कार्बनचे किती ऑर्बिटल्स सिग्मा बॉन्ड लोन पेअर्स आहेत, इथे डबल बॉन्ड पैकी एक सिग्मा बॉन्ड असतो, एक पाय बॉन्ड असतो, एक सिग्मा बॉन्ड, एक पाय बॉन्ड. पाय बॉन्ड हा हायब्रिडायझेशन मध्ये काउंट होत नाही है ना. का काउंट होत नाही तुम्हाला हायब्रिडायझेशनच्या पार्ट मध्ये क्लिअर होईल, पण सध्याला तरी तुम्ही जस्ट सिग्मा बॉन्ड्स आणि लोन पेअर्स काउंट करायचे. 2 सिग्मा बॉन्ड, 0 लोन पेअर, म्हणजे इथे कार्बनचा हायब्रिडायझेशन जो आहे sp हायब्रिडायझेशन असणार. आणि मॉलिक्यूल ऑलरेडी सरळ दिसतोय ना, म्हणून तो लिनियर. बघा तुम्ही याला कसंही रोटेट करा, कितीही रोटेट करा, तुम्हाला तो लिनियरच दिसणार. कसंही रोटेट केला तर तुम्हाला लिनियरच दिसणार आहे. सो हा आहे CO2. सेंट्रल एलिमेंट जो आहे कार्बन आहे है ना. हा कार्बन, 2 ऑक्सिजन. आता मॉलिक्युलर जॉमेट्री लिनियर, ऑर्बिटल जॉमेट्री लिनियर. इथे लोन पेअर नाहीच आहे सेंट्रल कार्बनला, पण बॉन्ड अँगल जो आहे हा आहे टोटल 180 डिग्रीचा. हा टोटल 180 डिग्री बॉन्ड अँगल CO2 स्ट्रक्चर है ना. सगळ्यात सोपा स्ट्रक्चर आहे हा. देन पुढे BF3. ओके. इथे BF3 मध्ये ह्या BF3 मॉलिक्यूल मध्ये सेंट्रल एलिमेंट बोरॉन आहे, त्याचा ॲटॉमिक नंबर आहे 5, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2, 3. सो त्याचे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन किती झाले, बोरॉन साठी व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स अँड व्हॅलेन्सी दोन्ही पण 3च असणार. सो आता बोरॉन इथे एकूण 3 बॉन्डिंग करू शकतो बिकॉज ऑफ प्रेझेन्स ऑफ 3
व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स. सो आता इथे BF3 कडे एकूण 3 बॉन्ड पेअर झाले. आता हा पूर्ण एक सर्कल कन्सिडर केला तर ह्या पूर्ण सर्कलला 3 पार्ट्स मध्ये तुम्ही डिवाइड करताय. 1 पार्ट, 2 पार्ट, 3 पार्ट, म्हणजे कितीचा होतो हा 120 120 आणि हा पण 120 डिग्री. क्लिअर आहे. सो म्हणजे BF3 मध्ये बोरॉनकडे फक्त 3 बॉन्ड पेअर्स आहेत, म्हणून तो sp2 हायब्रिडायझेशन दाखवणार. बॉन्ड अँगल 120 डिग्रीचा असणार आणि स्ट्रक्चर जो आहे हा ट्रायगोनल प्लेनारचा असणार. ट्रायगोनल प्लेनार. बघा स्ट्रक्चर इथे. सो हा सेंट्रल एलिमेंट बोरॉन आहे आणि हे 3 फ्लोरीन ग्रीनिश येलो. ऍक्च्युली जे कलर नॅचरली त्या एलिमेंटचा आहे तोच कलर इथे एलिमेंटसाठी सबस्टिट्यूट केलेला आहे. त्यामुळे इथे तुम्हाला एलिमेंटचे जे कलर दिसतात तो रिअल मध्ये एलिमेंटचा कलर आहे. ठीक आहे. इथे मॉलिक्यूल प्लेनार बघा सगळे एका प्लेन मध्ये एका लाईनीत अलाइन झाले बघा, म्हणजे प्लेनार आहे. 4 एलिमेंट 3 फ्लोरीन 1 बोरॉन सगळे एका प्लेन मध्ये राहतात. हा ऍक्च्युली प्लेनार स्ट्रक्चर. एका साइडने बघितला फ्रंट व्ह्यू हा आणि हा साइड व्ह्यू सगळे एका प्लेन मध्ये येतात. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये और लोन पेअर नाहीये बोरॉनवरती, त्यामुळे लोन पेअर ऑर्बिटल डायग्राम घेता येत नाही. बॉन्ड अँगल इथे 120 120 120 एक्झॅक्टली डिवाइड केला. इलेक्ट्रॉन जॉमेट्री लोन पेअर नाहीये. लोन पेअर नसल्यासाठी ऑर्बिटल जॉमेट्री मॉलिक्युलर जॉमेट्री दोन्ही सेमच राहणार आहे. हा मॉलिक्युलर स्ट्रक्चर. देन नेक्स्ट वन SO2. ठीक आहे. SO2 मध्ये सेंट्रल एलिमेंट जो आहे तो आहे सल्फर, है ना. सल्फर ॲटॉमिक नंबर 16, पण आपल्याला आता ॲटॉमिक नंबर बघून इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन याची गरज नाही आहे. डायरेक्टली सल्फर बिलॉंग्स टू ऑक्सिजन फॅमिली, हेन्स इट शोज 6 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स. मग आता सल्फरकडे एकूण 6 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स आहेत. सो 6 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स पैकी सल्फरला 1 ऑक्सिजन 2 ऑक्सिजन, दोन्ही ऑक्सिजनला डबल बॉन्ड म्हणजे 2 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स प्रत्येक डबल बॉन्डसाठी इन्व्हॉल्व झाले. सो आउट ऑफ 6 4 इलेक्ट्रॉन्स गेले, म्हणजे आणखी 2 इलेक्ट्रॉन्स जे आहे हे लोन पेअर असणार. मग आता हा झाला लेविस स्ट्रक्चर. सेंट्रल एलिमेंटचा स्टडी करताय, सराउंडिंग एलिमेंटचे आता लिहित बसू नका. मग आता कंडिशन काय असणार आहे अकॉर्डिंग टू VSEPR थेरी. मला सल्फर जो आहे 1 लोन पेअर 2 बॉन्ड पेअर, म्हणजे हा स्ट्रक्चर AB2E टाइप स्ट्रक्चर आहे. AB2E. त्यामुळे सल्फरला 1 डबल बॉन्ड O, 1 डबल बॉन्ड O आणि 1 लोन पेअर. ऍक्च्युली SO2चं स्ट्रक्चर किती पेअर झाले, सिग्मा बॉन्ड काउंट करायचे. डबल बॉन्डला सिग्मा बॉन्ड म्हणजे 1 डबल बॉन्ड एकच बॉन्ड घ्यायचा, एकच पेअर काउंट करायचा. 1 लोन पेअरला 1 पेअर, म्हणजे 1 पेअर 2 पेअर 3 पेअर 3 पेअर्स. म्हणून सल्फरचा हायब्रिडायझेशन जो आहे इथे sp2 सल्फरचा हायब्रिडायझेशन. आणि स्ट्रक्चर कसा दिसतो, मॉलिक्युलर स्ट्रक्चर बेंट आहे. सो मॉलिक्युलर शेप बेंट आहे, पण ऑर्बिटल शेप 1 2 3 हे एका प्लेन मध्ये राहतात, है ना. नॉर्मली AB3 AB2E हे ट्रायगोनल प्लेनारच राहतात ऑर्बिटल स्ट्रक्चर मध्ये. सो ऑर्बिटल स्ट्रक्चर ट्रायगोनल प्लेनार. ठीक आहे. आता इथे स्ट्रक्चर बघा, ह्यामध्ये हा सल्फर आणि हे 2 ऑक्सिजन, सल्फर आणि 2 ऑक्सिजन ॲटम्स आहेत. आता डबल बॉन्ड आहे. सपोज मी ते लोन पेअर टाकला, सो हा झाला लोन पेअर. बघा तुम्ही मॉलिक्युलर रोटेट करून दाखवतोय, है ना. सो हे तिन्ही एका प्लेन मध्ये आहेत. आता ह्यामधला मॉलिक्युलर स्ट्रक्चर आहे बेंट आणि इलेक्ट्रॉनिक जॉमेट्री किंवा तुम्ही त्याला ऑर्बिटल जॉमेट्री पण म्हणा चालेल, तो आहे ट्रायगोनल प्लेनार. हे काय आपण लिहिलेलं आहे मगाशी. आणि ह्याचा बॉन्ड अँगल जो आहे हा नियर अबाउट 120 ट्रायगोनल प्लेनार ना. पण आता बघा BF3 आणि या स्ट्रक्चर मध्ये काय आहे, BF3 मध्ये तिन्ही बॉन्ड पेअर होते, त्यामुळे एक्झॅक्टली 120 डिवाइड झाला. पण आता इथे लोन पेअर आहे. द रिपल्शन बिटवीन लोन पेअर बॉन्ड पेअर इज मॅक्झिमम ॲज कम्पेअर टू बॉन्ड पेअर. त्यामुळे हा लोन पेअर बॉन्ड पेअर इथला रिपल्शन जास्त असल्यामुळे हा एक्सपांड होईल, हा थोडासा कमी होईल. म्हणून हा 120 च्या ऐवजी 119 डिग्री झाला.
ठीक आहे. हा होता SO2 चा स्ट्रक्चर. देन नेक्स्ट वन, SO2 झाला. सल्फरचं आणखी एक दोन एक्झाम्पल घेऊया. SF4. ठीक आहे. आपण हा SF4 स्ट्रक्चर घेतलाय, ह्याला सीसॉ स्ट्रक्चर दिलेला. SF4 जो आहे हा सीसॉ स्ट्रक्चर. का सीसॉ स्ट्रक्चर कधी येतो? सीसॉ स्ट्रक्चर नॉर्मली 4 बॉन्ड पेअर एक लोन पेअर असेल तर सीसॉ स्ट्रक्चर येतो. ठीक आहे. सो इथे SF4 मध्ये सल्फरचे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स 6 आहेत. 6 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स पैकी सल्फर एक बॉन्ड पेअर केला फ्लोरीनशी, दूसरा बॉन्ड पेअर केला दुसऱ्या फ्लोरीनशी, तिसरा बॉन्ड पेअर केला तिसऱ्या फ्लोरीनशी आणि चौथा बॉन्ड पेअर केला चौथा फ्लोरीनशी आणि इथे एक लोन पेअर आहे. सो ऍक्च्युली हा आहे SF4 स्ट्रक्चर. वाला आपण लेवी स्ट्रक्चरने ड्रॉ केला. अकॉर्डिंग टू VSEPR थेअरी स्ट्रक्चर कसे ड्रॉ करणार आहे ते हा झाला VSEPR मधला स्ट्रक्चर. कसं काय केले ते आपण एकूण किती पेअर्स आहेत बघा, 5 पेअर्स. 5 पेअर्स वाला स्ट्रक्चर आपल्याकडे नॉर्मली 5 बॉन्ड पेअर वाला स्ट्रक्चर कुठला होता? पेंटागोनल बाय पिरॅमिडल है ना. पेंटागोनल बाय पिरॅमिडल मध्ये 2 परपेंडिक्युलर बॉन्ड आणि 3 प्लेनर बॉन्ड हा ऍक्च्युअली स्ट्रक्चर आहे. आता इथे मला एकूण 5 बॉन्ड पेअर पैकी एक लोन पेअर पुटअप करायचं आहे. सो असा बॉन्ड पेअर घ्या की जिथे लोन पेअर टाकल्यामुळे बाकीच्यांना डिस्टर्ब होणार नाही. सो हा आणि हा बॉन्ड अँगल 90 आहे, हे आणि हे बॉन्ड अँगल 90 आहेत. त्यामुळे हा बॉन्ड अँगल घेतला जेणेकरून हा लोन पेअर बॉन्ड पेअरला लोन पेअर मध्ये कन्वर्ट केला जेणेकरून हे चारही बॉन्ड पेअर ह्यापासून मॅक्झिमम डिस्टन्सला येतील. आता इथे बघा तुम्ही, मी ह्या पॅटर्न मध्ये हा स्ट्रक्चर अरेंज करून देतो तुम्हाला. ठीक आहे. इथे बघा है ना, हा इकडे सल्फर आहे, इकडे 4 बॉन्ड्स, वर एक खाली एक राईटला 2. सेम इथे तसं दिसतोय बघा है ना. हे 2 वर खाली आणि लेफ्टला 2 फ्लोरीन. म्हणजे हा आणि हा स्ट्रक्चर नियर अबाउट सेमच आहे. मग आता इथे मी लोन पेअर जर सबस्टिट्यूट केला तर लोन पेअर अँड हा लोन पेअर फ्रंट साईडला आला है ना, ह्याला अपर साईडला घ्या. हा स्ट्रक्चर. सो ऍक्च्युली इथे हे जे 2 बॉन्ड्स आहेत हे पॅरलल नाही आहेत, लिनियर नाही आहेत. कुठले 2? हे 2. हा एक्झॅक्टली लिनियर नाही आहे, थोडासा बेंट असणार आहे. मग त्यामुळे ह्याला प्रॉपर कुठलाही स्ट्रक्चर देता येत नाही. सो जर सपोज तुम्ही स्ट्रक्चरला हा असा स्टडी केला तर हा तुम्हाला ट्रायगोनल बाय पिरॅमिडल स्ट्रक्चर येतो बघा. हा एक आणि हा एक परपेंडिक्युलर आणि हा लोन पेअरमुळे हा स्ट्रेट नाही आहेत, थोडासा बेंट आहे. हा लोन पेअरमुळे जर लोन पेअरचे जे बॉन्ड पेअर घेतला असता हा आणि हा एक्झॅक्टली एकमेकांना लिनियर झाले असते आणि 1 2 3 हे 3 एकमेकांमध्ये प्लेनमध्ये अरेंज झाले असते. पण तुम्ही त्या 5 बॉन्ड पेअर्स पैकी एक लोन पेअर टाकल्यामुळे हा लिनियर न राहता थोडासा बेंट झाला. सो ह्याला प्रॉपर कुठलंही नाव देता येत नाही, त्यामुळे त्यांनी सीसॉ रँडमाइज्ड स्ट्रक्चर. ठीक आहे. आता इथे मॉलिक्युलर ज्योमेट्री सीसॉ, ऑर्बिटल ज्योमेट्री ट्रायगोनल बाय पिरॅमिडल, ट्रायगोनल बाय पिरॅमिडल. इथे बॉन्ड अँगल सगळे बॉन्ड अँगल वेगवेगळे असणार आहे. इथे लोन पेअर बॉन्ड पेअरचा पण बॉन्ड पेअर सगळे इक्वल झालेत ह्या लोन पेअरमुळे. सगळे बॉन्ड पेअर बॉन्ड अँगल इक्वल आहेत बघा. 87.8 87.8 87.8 87.8 हे सगळे बॉन्ड अँगल एक्झॅक्ट व्हॅल्यूज आहेत. त्यामुळे हे सगळे बॉन्ड अँगल्स नोट डाऊन करून ठेवा. फक्त ऐकून सोडून दिला तर पुढच्या वेळेस मला बॉन्ड अँगल्स लक्ष ठेवायला काहीच राहणार नाहीये है ना. आता नाही लागले तर 12वीला लागणारच 100% तुम्हाला आहे. त्यामुळे हे लेक्चर्स हा आपल्या ऍप्लिकेशनमध्ये ॲज इट इज राहतील, अपलोडेड राहणार आहे. तुम्ही कधीही बघू शकता, प्रॉब्लेम नाही आहे. पण सगळे बॉन्ड अँगल स्ट्रक्चर्स ड्रॉ करून ठेवा, जसे तुम्हाला लागतील तसे वापरा. ठीक आहे. हा झाला SF4. नेक्स्ट वन
सीसॉ झालाय. आता टी शेप बघूया आपण. ठीक आहे. आता ह्यामध्ये बघा क्लोरीन आणि फ्लोरीन, ग्रीनिश येलो ग्रीनिश येलो म्हणा चालेल. फ्लोरीन ग्रीनिश येलो असतो हा क्लोरीन. आता याचे फ्लोरीन फ्लोरीन क्लोरीन, ठीक आहे. आपण स्ट्रक्चर पहिला बघूया, डिटेल बघूयात. ClF3 ह्यामध्ये क्लोरीन जो आहे त्याचे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स आहे 7. सो 7 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स पैकी क्लोरीन कडे एक फ्लोरीनशी बॉन्ड पेअर केला, दुसऱ्या फ्लोरीनशी बॉन्ड पेअर केला, तिसऱ्या फ्लोरीनशी बॉन्ड पेअर केला. आता राहिलेत काय 2 लोन पेअर, म्हणजे एक बॉन्ड एक पेअर, हा दुसरा पेअर. असे क्लोरीनचे 7 इलेक्ट्रॉन्स झालेत बघा ना. 1 2 3 4 5 6 7 आणि बाकीचे हे सगळे बॉन्ड पेअर्स झाले. सो दॅट्स वाय ClF3 मध्ये क्लोरीन कडे 7 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन कसे डिवाइड केला आपण इथे 3 बॉन्ड पेअर मध्ये आणि 4 इलेक्ट्रॉन्स 2 लोन पेअर्स मध्ये तयार केला. सो असे एकूण 7 इलेक्ट्रॉन्स झाले. आता हे जे आहे हे ऍक्च्युअली स्ट्रक्चर कसे आहेत, टी शेप असा आहे एका प्लेन मध्ये आणि लोन पेअर एक पुढे येतो, एक लोन पेअर मागे जातो, म्हणजे लोन पेअर पुढे मागे. बघूया आपण इथे स्ट्रक्चर्स बघूया है ना. इथे किती पेअर्स आहेत एकूण 1 2 3 4 5 पेअर्स. त्यामुळे क्लोरीनचा हायब्रिडायझेशन जो आहे 5 पैकी 1 S 3 P आणि 1 D. हायब्रिडायझेशन इज दी sp3d है ना. आता इथे लोन पेअर्स बघा. स्ट्रक्चर मी थोडासा रोटेट करतो इथे. कसे आहे टी शेप असा आहे. सो इकडे एक लोन पेअर, इकडे एक लोन पेअर. टी शेप असा करा, इथे एक लोन पेअर, इथे एक लोन पेअर. तुम्ही ज्या साईडने ऑब्झर्व करताना त्या बेसिस तुम्हाला विचार करावा लागेल. इथे इथे हा एक्झॅक्ट टी शेप आणि हे त्याला लोन पेअर्स ह्या डायरेक्शन मध्ये. सो म्हणजे एक्झॅक्टली लोन पेअर असा लिनियर नसणार आहे, टिल्टेड असणार. हा असा एक, असा एक, राईट. सो हा आहे ClF3 टी शेप्ड मॉलिक्यूल. तर मॉलिक्युलर स्ट्रक्चर टी शेप्ड. ऑर्बिटल स्ट्रक्चर एकूण 5 ऑर्बिटल ना. 5 ऑर्बिटल म्हणजे AB5 स्ट्रक्चर वापरा, तो होईल ट्रायगोनल बायपिरामिडल. 5 ना AB5 चं स्ट्रक्चर. टोटल बॉन्ड पेअर, टोटल लोन पेअर इक्वल टू जेवढे पेअर येतात तेवढे AB2 AB3 AB5 मध्ये जो स्ट्रक्चर आहे तो स्ट्रक्चर त्याला अप्लाय करा. ठीक आहे. सो हा झाला ClF3. नेक्स्ट वन XeF2 है ना. मगाशी 3 बॉन्ड पेअर 2 बॉन्ड पेअर टी शेप होता. हा आता XeF2. नॉर्मली नोबल गॅस पैकी झिनॉन एकटा एलिमेंट असा आहे की तो बॉन्डिंग करू शकतो, बाकीचे एलिमेंट्स बॉन्डिंग करणार नाही. हा पुढचा रेडॉन करेल, पण त्याचे पण काहीच एक्झाम्पल्स एक्झिस्टेड आहे. झिनॉनचे बरेचसे एक्झाम्पल्स एक्झिस्टेड आहेत. इथे आपल्याला दिलेला जो एक्झाम्पल आहे तो आहे XeF2. ह्यामध्ये सेंट्रल एलिमेंट जो आहे झिनॉन, त्याचे एकूण 8 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स आहेत. सो झिनॉनचे 8 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स पैकी त्यांनी एक फ्लोरीनशी एक बॉन्ड केला, दुसरा फ्लोरीनशी दुसरा बॉन्ड, असे झाले त्याचे एकूण 2 बॉन्ड पेअर. आता 8 पैकी 2 इलेक्ट्रॉन्स इन्व्हॉल्व झाले, 6 इलेक्ट्रॉन्स राहिले ना. सो 6 इलेक्ट्रॉन्सचे एकूण 3 लोन पेअर्स. हा XeF3 करेक्ट आहे. आता ह्या XeF3 मध्ये लोन पेअर्स बघा. आता हा स्ट्रक्चर लिनियर आहे आणि त्याला लोन पेअर परपेंडिक्युलर आहेत. सो ऍक्च्युली एकूण 5 पेअर्स पैकी 5 पेअर्सचं स्ट्रक्चर कुठे देता तुम्ही. 5 पेअर्स असलेला बॉन्ड पेअर्स AB5 ला ट्रायगोनल बायपिरामिडल. ट्रायगोनल बायपिरामिडल मध्ये जे प्लेनार मध्ये एक 3 बॉन्ड्स आलेले होते ते तिन्ही लोन पेअर केला. का प्लेनार मधला बॉन्ड अँगल 120 आहे, त्यामुळे हे लोन पेअर्स मधला गॅप मॅक्झिमम मेंटेन करण्यासाठी तो एकच ऑप्शन आहे ते. आणि हा मॉलिक्यूल झाला लिनियर. सो मॉलिक्युलर स्ट्रक्चर लिनियर आहे, पण ऑर्बिटल स्ट्रक्चर ट्रायगोनल बायपिरामिडल. बघा मॉलिक्युलर स्ट्रक्चर लिनियर, जिओमेट्री ट्रायगोनल बायपिरामिडल. इथे लोन पेअर्स रोटेट करून बघा. करेक्ट आहे. लोन पेअर्स तुम्ही रोटेट करून बघितला कसे दिसणार आहेत. हा सो म्हणजे हे 3 एका प्लेन मध्ये आहेत. लोन पेअर्स एका प्लेन मध्ये आहेत, त्याला पुढे एक फ्लोरीन आणि मागे एक फ्लोरीन. ट्रायगोनल बायपिरामिडल मधला 3 फ्लोरीन एका प्लेन मध्ये आले.
सो हा झाला XeF2. नेक्स्ट वन XeF4. XeF4 इथे स्ट्रक्चर बघा. ओके, आता ह्या XeF4 मध्ये अगेन सेंट्रल एलिमेंट झिनॉन आहे. त्याचे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन तर 8 आहे, आताच बघितलं आपण. तर त्यापैकी एक बॉन्ड पेअर फ्लोरीनशी, दुसरा बॉन्ड पेअर फ्लोरीनशी, तिसरा बॉन्ड पेअर फ्लोरीनशी, चौथा बॉन्ड पेअर फ्लोरीनशी. एकूण 4 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स गेले आउट ऑफ 8. सो रिमेनिंग 4 इलेक्ट्रॉन्स जे आहे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स हे लोन पेअर फॉर्म करणार. ऍक्च्युली तुम्ही स्ट्रक्चर स्टडी केला आहे, कसे दिसणार आहे हा स्ट्रक्चर तुम्हाला. झिनॉन हा एक लोन पेअर, लोन पेअरचा डिस्टन्स मॅक्झिमम राहील. एकूण 6 पेअर्स ना, म्हणजे आपल्याला ऑक्टॅडल स्ट्रक्चर फॉलो करायचं आहे. ऑक्टॅडल मध्ये 4 फ्लोरीन एका प्लेन मध्ये आणि त्याला परपेंडिक्युलर लोन पेअर. हा आहे XeF4 चं स्ट्रक्चर. इथे बघूया आपण ते. पहिला मॉलिक्युल मी रोटेट करतोय, स्क्वेअर प्लेनार है ना. मॉलिक्युलर स्ट्रक्चर स्क्वेअर प्लेनार आहे. ह्यामध्ये लोन पेअर टाकून बघूयात एकदा. लोन पेअर्स बघा, लोन पेअर प्लेनला परपेंडिक्युलर आहे ना, साइडने बघा. करेक्ट आहे. सो म्हणजे 4 फ्लोरीन 1 2 3 4 फ्लोरीन एका प्लेन मध्ये आहेत आणि त्याला परपेंडिक्युलर 2 लोन पेअर्स. म्हणजे हा स्ट्रक्चर झाला स्क्वेअर प्लेनार मॉलिक्युलर स्ट्रक्चर. ऑर्बिटल स्ट्रक्चर ऑक्टॅडल, ऑक्टॅडल मॉलिक्युलर स्ट्रक्चर स्क्वेअर प्लेनार. ठीक आहे. बॉन्ड अँगल तुम्ही स्टडी केला तर इथे बॉन्ड अँगल जो आहे सगळे 90 डिग्रीचे असणार, म्हणजे एक्झॅक्टली स्क्वेअर स्ट्रक्चर मध्ये इन्व्हॉल्व होतो है ना. आता ह्याचं हायब्रिडायझेशन स्टडी करायचे. किती पेअर्स आहे बघा, 4 बॉन्ड पेअर्स आणि 2 लोन पेअर्स. टोटल 6 पेअर्स. त्यापैकी 1 S 3 P आणि 2 D. म्हणजे ह्याचा हायब्रिडायझेशन जो आहे इथे sp3d2 ह्या झिनॉनचा हायब्रिडायझेशन राहील. XeF4 है ना. आता लास्ट वन बघूया एक PCl5. स्ट्रक्चर महत्वाचं आहे. इथे आपल्याला थोडेसे एक्झाम मध्ये, आता लास्ट इयर त्याच्या आधी एक्झाम मध्ये क्वेश्चन्स आले PCl5 बद्दलचे. एकदा रिएक्टिव्हिटी विचारला, एकदा स्ट्रक्चर विचारला, एकदा 4-5 बॉन्ड पैकी कुठले बॉन्ड्स मोर रिएक्टिव्ह आहे विचारला. बघू आपण ते. ठीक आहे. स्ट्रक्चर बघा, हे 2 बॉन्ड्स जे आहे ह्या प्लेनला परपेंडिक्युलर आहेत. ट्रायगोनल प्लेनला 2 बॉन्ड्स परपेंडिक्युलर आहेत है ना. हा आणि हा ह्या प्लेनला परपेंडिक्युलर आहेत. म्हणजे इथे PCl5 स्ट्रक्चर जो आहे PCl5 मधला सेंट्रल एलिमेंट फॉस्फरस. फॉस्फरस बिलॉंग्स टू नायट्रोजन फॅमिली. 15th ग्रुप एलिमेंट. 15th ग्रुप एलिमेंटचे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स 5 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स असतात है ना. आता कंडिशन काय आहे, फॉस्फरस, फॉस्फरसचे 5 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स, 5 पैकी 5 का 5 इलेक्ट्रॉन व्हॅलन्स इलेक्ट्रॉन क्लोरीनशी बॉन्डिंग केलाय. सो इथे हा आहे PCl5 स्ट्रक्चर है ना. सो हा झाला ट्रायगोनल प्लेनार आणि ह्या प्लेनला हा एक परपेंडिक्युलर, हा एक परपेंडिक्युलर. आता इथे 2 टाईपचे बॉन्ड अँगल दिसतात. 2 टाईपचे कुठले, तर हा क्लोरीन आणि हा क्लोरीन एकमेकांना परपेंडिक्युलर आहे, म्हणजे हा 90 डिग्रीचा असणार आहे. पण हा क्लोरीन फॉस्फरस क्लोरीन हा जो बॉन्ड अँगल आहे हा प्लेनार 120 प्लेनारला 3 पार्ट्स मध्ये डिवाइड केला. सो हा झाला 120 डिग्री, हा झाला 90 डिग्री. इथे बघूया आपण ते है ना. बॉन्ड अँगल्स इथे बघा, हा ह्याला परपेंडिक्युलर आहे, ह्याला परपेंडिक्युलर आहे
ह्याला पण परपेंडिक्युलर आहे, म्हणजे हे बॉन्ड सगळे एकमेकांना परपेंडिक्युलर आहेत. हा ह्या तिघांना परपेंडिक्युलर आहे, हा ह्या तिघांना परपेंडिक्युलर आहे. त्यामुळे एकूण इथे 90 डिग्रीचे 6 बॉन्ड अँगल्स येतात. 1 2 1 फॉस्फरस 3 2 आणि हा 3, किंवा 1 फॉस्फरस 2 पुढचा क्लोरीन 3, 1 फॉस्फरस मधला 1 2 3 1 2 3 आणि हा 1 2 3, तसा 1 2 3 1 2 3 1 2 3, 6 90 डिग्रीचे बॉन्ड अँगल आहेत. आता 120 बघूयात. 120 बघण्यासाठी मला मॉलिक्युल असं रोटेट करावं लागेल. ठीक आहे, दिसतंय इथे 120. सो 1 2 3 120 1 2 3 120 1 2 3 120. सो PCl5 मध्ये टोटल 90 डिग्रीचे बॉन्ड अँगल जे आहेत हे 6 बॉन्ड अँगल आहेत आणि 120 बॉन्ड अँगल जे आहेत हे 3 आहेत. असे PCl5 स्ट्रक्चर. आता इथे हे 3 बॉन्ड जे आहेत 1 2 3 हे इक्विडिस्टन्स आहेत आणि हे जे 2 बॉन्ड्स आहेत हे जास्त इलॉंगेटेड आहेत. बॉन्ड लेंथ तुम्हाला दिसतोय बघा, हा छोटा बॉन्ड दिसतोय, हा मोठा दिसतोय. म्हणजे PCl5 मध्ये जे 2 बॉन्ड्स परपेंडिक्युलर आहेत प्लेनला, हा क्लोरीन जो आहे आणि हा क्लोरीन, हे जे दोन्ही क्लोरीन्स आहेत हे दोन्ही हे ऍक्सियल क्लोरीन्स आहेत, ऍक्सियल क्लोरीन्स है ना. बाकीचे हे जे 3 क्लोरीन्स आहेत 1 2 आणि 3 हे इक्विटोरियल क्लोरीन्स आहेत. सो ऍक्सियल क्लोरीन्स, इक्विटोरियल क्लोरीन. इक्विटोरियल क्लोरीनचा बॉन्ड लेंथ छोटा असतो, ऍक्सियल क्लोरीनचा बॉन्ड लेंथ जास्त असतो. का तर हे 3 क्लोरीन जे आहे ह्या 2 क्लोरीनना रिपेल करतात, पुश करतात, त्यामुळे हे 2 बॉन्ड्स इलॉंगेट होतात. सो हा फॉस्फरस क्लोरीन आणि फॉस्फरस क्लोरीन बॉन्ड लेंथ जास्त असल्यामुळे हे बॉन्ड्स इझिली ब्रेक होतात. सो PCl5 मध्ये 2च क्लोरीनचे बॉन्ड ब्रेक होतात. कुठले? ऍक्सियलचे. का तर हे 2 बॉन्ड्स इलॉंगेटेड आहे म्हणून. ठीक आहे, हा आहे PCl5 स्ट्रक्चर. ओके, आता मी तुम्हाला टॉपिक स्टार्ट करायच्या आधी सांगितलंय की ह्यामध्ये तुम्हाला व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स माहिती असेल तर तुम्ही काही करू शकता टॉपिकला. बाकी आपल्याला डोकं चालवायची गरजच नाहीये. AB2 AB3 AB4 AB5 AB6 AB7 एवढे स्ट्रक्चर लक्षात ठेवा. इझी आहेत. इक्विडिस्टन्स अरेंज करत जायचे. पहिला 2D 1 डायमेन्शनल AB2 AB3 2 डायमेन्शनल AB3 AB4 AB5 AB6 AB7 सगळे 3 डायमेन्शनल स्ट्रक्चर. करेक्ट आहे. सो त्यामुळे पहिला AB2 टू AB7 हे स्ट्रक्चर प्रॅक्टिस करा. देन ह्याचे जे पॉईंट्स मी आता एक्सप्लेन केला हे पुन्हा बघा. लेक्चर मी ऍप्लिकेशनचे टाकेन, तुम्ही कितीदा बघू शकता. आणि सगळ्यांचे बॉन्ड अँगल एक्झॅक्टली 3D स्ट्रक्चर काय बघा, है ना. मी आणखीन एक लेक्चर तयार करणार आहे, त्याच्यामध्ये इथे काहीच एक्झाम्पल्स घेतलेत मी. त्याच्यामध्ये एक्झाम्पल जे पाहिजे ते एक्झाम्पल इथे तयार करू शकता आणि त्या स्ट्रक्चर्सना 3 डायमेन्शनली ऑब्झर्व पण करू शकता. तो स्ट्रक्चर आपण बघूया पुढे. ठीक आहे, तर हे आजचे पॉईंट्स बघा. यातलं काही अडलं असेल मेसेज करा, मी लगेच त्याच्यावरती नवीन लेक्चर तयार करून तुम्हाला अपलोड करून देईन. ओके, चलो टेक केअर.